अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे न्यू जर्सी अमेरिका आणि पुणे येथून सौ देविका देवेश सावदेकर या ताईंचा. ताई म्हणतात, स्थिर चर व्यापून उरले जे या जगतासी. जय गजानन. मी पूर्वाश्रमीची देविका धनागरे नागपूरला राहत असे. माझी आई सौ श्यामा धनागरे. गजानन महाराजांच्या भक्तीचा वारसा मला माझ्या आईकडून मिळाला. गजानन महाराज प्रगट दिनाला सहकारनगर नागपूरच्या गजानन महाराज मंदिरात आपला अल्पसा सहभाग म्हणून मी महाप्रसादासाठी शिदा देत असे. पुढे नोकरी आणि लग्नाच्या कारणाने मी पुण्याला आले. लग्नानंतरची मी देविका देवेश सावदेकर पुण्याला गजानन महाराज प्रगट दिनाला सांगवी येथील महाराजांच्या मंदिरात आम्ही शिदा देऊ लागलो. माझे सासरे कै प्रकाश सावदेकर गजानन महाराजांचे भक्त. पुण्याला आम्ही छान एकत्र कुटुंब पद्धतीचा आनंद घेत राहू लागलो. गजानन महाराजांच्या भक्तीत दिवस समोर सरकत असतानाच आमच्या संसार वेलीवर आमच्या अमेयेचा जन्म झाला. त्याच्याकडे लक्ष द्यायला घरात आजी काकूस सर्व होते. अमेय 1 वर्षाचा असताना एकदा पलंगावरून खाली पडला. जोरात रडायला लागला. काळजीचं म्हणजे त्याला उलट्या होऊ लागल्या. मग काय, गजानन महाराज घरच्या सगळ्यांचंच दैवत. महाराजांच्या प्रार्थनेसह डॉक्टरांच्या औषधोपचाराला प्रतिसाद मिळून अमेय बरा झाला. काळजी होती पण दूर झाली. अशात इसवी 2016च्या जुलै महिन्यात देवेशला USA न्यू जर्सी येथे नोकरीच्या निमित्ताने जाण्याची संधी चालून आली आणि आम्ही न्यू जर्सी येथे जाण्याचा निर्णय घेतला. मला माझी पुण्यातली चांगली नोकरी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. इतक्या दूर अमेरिकेत आपले कसे होणार वगैरे प्रश्न मनात होतेच. पण त्याहीपेक्षा गजानन महाराजांचा प्रगट दिन तिथे साजरा होतो का? इथल्यासारखे भक्त लोक तिथे असतील का? आपल्याला काही या संदर्भात करता येईल का? लोक मदत करतील का? प्रसादाचं काय? गजानन महाराजांच्या शेगावपासून इतकं दूर आम्हीकडे लक्ष देणं कसं शक्य होईल? असे अनेक प्रश्न मनात घेऊन आम्ही अमेरिकेसाठी प्रयाण केलं. अमेरिकेत गेल्यावर न्यू जर्सीला आम्ही एक लहान घर घेतलं. हळूहळू मित्रपरिवार मिळू लागला. गजानन महाराजांची भक्ती होत होती. पारायणही होत होतं. गजानन विजय ग्रंथाचा आधार होताच. भारतातून जाताना गजानन महाराजांच्या विषयी असलेले प्रश्न आता सुप्त मनात लपले होते. मला आठवतं 31 डिसेंबर 2016ला आम्हाला नवीन वर्ष साजरे करण्याच्या उद्देशाने फिलाडेल्फिया इथे एका मित्राकडे जायचं होतं. तेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती म्हणून आम्ही बसने तिकडे जायला निघालो. तो 3 तासाचा प्रवास होता. बसमध्ये मला झोप लागली आणि कुणीतरी माझ्या कानात जणू स्पष्ट बोलावं असा आवाज आला. अगं, प्रगट दिन जवळ आला आहे ना? मी खडबडून जागे झाले. माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. नुकताच बराच खर्च झाला होता. फारसा पैसा गाठीशी नव्हता. पण मी देवेशला लगेच कुठेतरी महाप्रसादासाठी काही पैसे खर्च करावा असा प्रस्ताव मांडला. त्यानेही तो आनंदाने उचलून धरला. आमचा हॅपी न्यू इयर कार्यक्रम पार पडला. पण आता आम्ही फेब्रुवारी 2017मध्ये येणाऱ्या प्रगट दिनाला काय करता येईल या विचाराने झपटला गेलो होतो. मला एका साई मंदिराची आठवण झाली. तिथे आपण पैसे देऊया हा विचार मनात आला आणि आम्ही त्या मंदिरात भेटलो. तेथील गुरुजींना आम्ही प्रगट दिनाविषयी बोललो. तेव्हा ते म्हणाले, अहो, निव्वळ अन्नदानासाठी पैसे कशाला? तुम्ही तुमच्या सद्गुरूंचा फोटो घेऊन या, छान कार्यक्रम घ्या. आता माझ्यासमोर प्रश्न होता, अमेरिकेत आपल्याला फोटो कुठून मिळणार? विचार केल्यावर मला फेसबुकवरील गजानन महाराज पेजची आठवण झाली.
हे पेज श्री ऋषी मुदगल आणि सीमा मुदगल यांनी महाराजांच्या भक्तांच्यासाठी सुरू केलं आहे. मी त्या ठिकाणी प्रगट दिनाविषयी विचारलं. त्यावर त्यांनी माहिती टाकण्याची अनुमती तर दिलीच, पण घरी महाराजांचा एक फोटो आणि लहान प्रासादिक पादुका पण पाठवल्या. त्या पेजवर प्रगट दिनांचे आव्हान केले आणि त्याला अमेरिकेत वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या महाराज भक्तांनी प्रतिसाद दिला. याशिवाय आम्ही तेथील जवळपासच्या ग्रॉसरी शॉपमधून कार्यक्रमांची माहिती देणारे लहान पत्रकही लावले. परिणामी तब्बल 150 भक्त त्या दिवशी उपस्थित होते. तिथे असलेल्या एका पटेल आडनावाच्या कुटुंबाने मसाले भात, फ्लावरची भाजी, जिलेबी, पोळी असा प्रसादाचा ऑर्डर स्वीकारून पूर्तता केली. याशिवाय आम्ही काही भक्तांना झुणका भाकर घरून आणली. जणू भारतातील एखाद्या मंदिरातच व्हावा असा कार्यक्रम झाला. आणि केवळ त्याच वर्षी कार्यक्रम करून भक्त थांबले नाहीत, तर पुढेही दरवर्षी आपण प्रगट दिन साजरा करायचा असं ठरूनच कार्यक्रमाची सांगता झाली. नंतर खरोखरच 2017ला 150, 2018ला 250, 2019ला 350 अशा चढत्या क्रमाने भक्तांनी एकत्रित येऊन प्रगट दिन साजरा केला. इसवी सन 2018ला मला भारतात परतण्याचा योग आला, पण आता तर तिकडे भक्तांनी ऋषीपंचमी, गुरुपौर्णिमा, प्रगट दिन अशा तिन्ही प्रसंगी श्री गजानन महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर दर महिन्याला पुन्हा एकाकडे आळीपाळीने सत्संग करण्याचाही आता तेथील भक्तांचा मानस आहे, ज्यात श्री दत्तगुरू, श्री स्वामी समर्थ, श्री साई महाराज आणि श्री गजानन महाराजांचा नामजप करणे, श्री गजानन बावन्नी व गजानन अष्टक यासह अनुभवांचं आदान प्रदान करणं अशा तऱ्हेने भक्त एकत्र येत असतात. अशा प्रकारे भारतातून अमेरिकेत जात असताना गजानन महाराज कार्यक्रमाविषयी माझ्या मनात जे प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांचं निराकरण माझ्या पुरतं गजानन महाराजांनी करून घेतलं. प्रत्यक्ष कार्यक्रमातून तशी अनुभूती त्यांनी मला दिली. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या प्रश्नासोबत अमेय विषयी माझ्या मनात चिंता होती, तर त्याही बाबतीत मी काही सांगावं असा अनुभव महाराजांनी मला दिला. न्यू जर्सीला घेतलेल्या त्या लहान घरात जुलै ऑगस्टच्या त्या दिवसात खरं वाटणार नाही, पण नागपूरला गरम वाटावं असं वातावरण होतं. रात्री एसीची हवा लागावी या अनुषंगाने आम्ही दिवाण थोडा हलवला आणि भिंतीपासून बाजूला खोलीत मध्ये ओढला. आम्ही तेव्हा 3 वर्षाचा होता. दिवाणची उंची 1.5 फूट आणि वर 10 इंचाची गादी. देवेशला सकाळीच ऑफिसला जायचं होतं. मी आंघोळीला गेले होते. आम्ही निजला होता. देवेशने जाताना एका बाजूने मोठी उशी लावली, पण दुसरीकडे लावायचं लक्षात आलं नाही. मी बाथरूममध्येच होते. 5 मिनिटात मी बाहेर येणार इतक्यात मला अमेयचा जोरात रडण्याचा आवाज आला. मला परिस्थितीची कल्पना आली आणि पुण्याला घडलेला प्रसंग आठवला. चटकन मी अमेयला उचलून घेतलं, पण तो लगेच शांत झाला. तो एकदम ठीक आहे. मी दिवसभर विचार करीत होते आणि महाराजांचे मनोमन आभार मानित होते. महाराज आहेत म्हणून अमेयला काही झालं नाही या विचारात थोडा डोळा लागला. मध्यरात्री केव्हा तरी जाग आली. सहज कुशीवर वळले. नजर खाली गेली आणि दचकून पूर्ण जाग आली. खाली 9व्या अध्यायात घोड्याच्या चौखुरामध्ये एका कुशीवर निजलेले महाराज आपण फोटोत पाहतो ना, अगदी तशा रूपात महाराज असल्याचा भास झाला. इतका की मी देवेशला उठून दिवा लावून खाली उतरून पाहिलं. त्याच विचारात महाराजांचं स्मरण करीत पुन्हा निद्रिस्त झाले. सकाळी आंघोळ झाली. महाराजांच्या फोटोसमोर बसले. गजानन विजय ग्रंथ हाती घेतला. कपाळाला लावला. म्हटलं, महाराज तुमच्या अस्तित्वाची जाणीव आमचा फार मोठा आधार आहे. सर्व भक्तांच्यावर कृपादृष्टी अशीच असू द्या. असं म्हणून पोथी उलगडली तर दृष्टीसमोर नेमकं कोणतं पाणी यावं? अध्याय 9. घोड्याच्या चौखुरात निजलेले श्री गजानन महाराज. असो, अमेरिकेत जाऊन आल्यापासून गजानन महाराजांची आरती म्हणताना जेव्हा ओळ येते, स्थिर चर व्यापून उरले जे या जगतासी, ते तू तत्व खरोखर निसंशय अससी, तेव्हा या ओळीचा अर्थ अधिक उलगडल्यासारखा वाटतो. स्थलकालाच्या मर्यादा आपण सामान्य करता, तो तर ब्रह्मांड नायक, सर्वत्र व्यापून उरलेला. इथं काय आणि तिथं काय सारखाच
आणि मग तेव्हा माझ्या मनात उठलेल्या प्रश्नांची आठवण होऊन मला ओशाळ्यासारखं होतं व आपसुकच महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन मनात म्हटलं जातं, महाराज तुमची लीला जाणण्यास मी असमर्थ आहे. तुमचं वर्णन मी करू शकत नाही. तुमच्यासमोर हात जोडून फक्त म्हणते, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.